हाय मित्रांनो, आज आमच्या मित्राचं लग्न आहे. आम्ही सगळे मित्र लग्नासाठी जमलेलो आहे. बाकीचे तिकडे आहे. आम्ही बाकी इकडे आहे. बेकार का आलोय लग्नाला भावानो. आमचा बॉक बॉक नाही ब्लॉक आमचा ब्लॉग नक्की बघा तुम्ही. माणसं हाय गाईज, आपल्या भावाचं आज लग्न आहे, बघून घ्या. आता जेवणाची सोय करतोय पाहुणे रावळे. लावाले का इकडे ते ब्लॉग इकडे पाहून हसव. दाद्या काय माहित. काय माहिती या इकडे गेला असं तुझा बहीण हाय गाईज, आम्ही एक तर या बाबांकडून गुटीचा बुद्धीचे बाल बुद्धीचे बाल आहे. आम्ही वाटून वाटून खातोय. तुम्ही पण खा. पैसा आहे, पण तुमच्या काय तुमच्या ह्यानी. आम्ही सारे 10 रुपये होते. 4 होते सुट्टे म्हणून घेतलं ते तर काय सावसारी लागले असंच करायला लागत भाव. ते पा पोटा उघडलाय तो एक बटाटे बटाटे काढतोय. झाला बटाट्या सारखा झाडा हवा मोठा बटाटा हा मोठा बटाटा हवा. पाहून घ्या सगळं. याला इकडे आण ना. भाव हाय मित्रांनो, इकडे काय? हे बघा लग्नासाठी सोनपापडी ठेवली आहे. हा नवरदेवाचा नवरदेवचा भावाचा पोर आहे. भावाचा पोर आहे. एक एक दोन पापडी देऊन नाही राहिला एवढं पण म्हणतं कसं काय म्हणा त्याला सोन पापडी दिली 2 बोललो तो. हा एवढा आई घालाय ना. हाय गाईज, हा याला फक्त गाईच येतं. बाकी आपल्या भावाचं लग्न आहे, बघून घ्या. तिकडे लय गर्दी झालेली आहे, पण आता पाऊस आहे खूप आलेला आहे. बघू शकता तुम्ही हे वातावरण, एकदम पावसाचं वातावरण. ही आमची छोटीशी फॅमिली आहे. मराठी मंडळ जेवायला बसले, पाऊस आला आहे. आमचे आता बाकासूर यांची सुद्धा एंट्री झालेली आहे. आमचा बाकासूर ना वाकडा तिकडा होऊन आलाय तो. पाहून घ्या तुम्ही ब्लॉग मध्ये. चला तुम्हाला दाखव बाकासूर कसा वाकडा तिकडा झालाय. हे बघा त्याला त्या हाल होतो बघ कसं. अरे ब्लॉक आहे ब्लॉक इकडे पाहिजे तू. ये ना हा गाईज, हे आमचे एकदम खतरनाक रावण देशप्रेमी देशप्रेमी ज्याला मानतात देशप्रेमी. हा गाईज, हा सोनपापडी चोरतोय. बघून घ्या. कागदच निघून राहिला. हाय गाईज, यांनी सोनपापडी चोरून याला कसं वाटलं आपण इथे बघू त्याच्याकडे. कसं वाटत तुला सोनपापडी? एकच नंबर नाच करते का? क्वालिटी विचारा. हे बघा ये बघा ये खिशात ना हे बघा. नाच करते काय? भाऊला क्वांटिटी क्वालिटी विचारू कशी भेटली. बोला. पाटील अपेक्षा दुसऱ्याच्या लग्नाचं जेव्हा त्यांच्या लग्नाच्या टायमाला बोलावणार तेव्हा सुन बापटे पाय 4 लपून ठेवेल खिशा दाखवू रे. व्हिडिओ कसा बनवायचा नदीला 2च राहिले. नदीला सुकत पडला असेल असं मी इकडे आले. इथं आणायचं काय तुला